कृष्ण कमळ सादर करीत आहे डॉक्टर माधव पुराणिक यांनी लिहिलेले प्रवास वर्णन एव्हरेस्ट बेस कॅम्प एक सुंदर हिमस्वप्न. लेखकाने व त्याच्या पत्नीने युवाशक्ती या संस्थेच्या हिमालयातील अतिउंचीवरच्या 35 दिवसांच्या परिभ्रमण मोहिमेत भाग घेतला. मोहिमेची सुरुवात 4500 फुटांवरच्या काठमांडू या शहरापासून झाली. 20,000 फुटांवरच्या एव्हरेस्ट बेस कॅम्प या ठिकाणी जाऊन परत येताना 15,700 फुटांवरच्या गोकियो लेकच्या वेगळ्या मार्गाने ही मोहीम काठमांडूला परतली. हा सर्व दऱ्याखोऱ्यातला बर्फाळ वातावरणातला प्रवास सुंदर, चित्तथरारक व रोमांचकारी होता. हिमालयातील निसर्ग सौंदर्याला लेखकाने उत्स्फूर्त शब्दांद्वारे दिलेला हा तरल प्रतिसाद आहे. या भव्य पार्श्वभूमीवर स्वतःच्या व इतर सहप्रवाशांच्या मनात उठणाऱ्या भावनांची आंदोलनेही लेखकाने सहजतेने टिपली आहेत. लेखकाने आकाशामधलं व हिमशिखरांमधलं गूढ व अद्भुत टिपलेलं आहे. काला पठारवरून लेखकाला व त्याच्या पत्नीला झालेले माउंट एव्हरेस्टचं दर्शन अलौकिक व अनुपम होते. हिमशिखरांच्या मालिका, हिमनद्यांच्या शेजारून जाणाऱ्या पायवाटा, हिमवर्षावाचा रौद्रपणा, हिमस्फटिकांच्या चमकणाऱ्या प्रकाशछटा लेखकाने काव्यात्मकतेने टिपल्या आहेत. सादर करीत आहोत एव्हरेस्ट बेस कॅम्प एक सुंदर हिमस्वप्न भाग 1. अभिवाचक श्री विजय घमंडे. एव्हरेस्ट बेस कॅम्प एक सुंदर हिमस्वप्न. दिनांक 20 एप्रिल 1992. आज निघायचं आहे. 1.5 महिना घरापासून दूर. पोटातून जणू धारदार सुरी फिरते आहे. जणू जगच सोडून जातं आहे. एक उदास नजर भिरभिरते आहे आवडणाऱ्या कॅसेटवर, अनघावर, चारुतावर, वसंत ऋतूत तांबूस पालवी फुटलेल्या रोपांवर. प्रवास साधारण असा होता: पुणे ते काठमांडू. पहिला टप्पा पुणे ते मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस. दुसरा टप्पा मुंबई ते कलकत्ता गीतांजली एक्सप्रेस. आणि तिसरा कलकत्ता ते काठमांडू बाय बस. हाफ पॅन्ट आणि टी शर्टला जंगली बुटांची साथ. एखादी काकूबाई पॅन्ट शर्ट घातल्यावर उगाचच स्मार्ट वाटते तसं वाटायला लागलं. गप्पा रंगल्यात. पुढे हिमालयात खाण्यापिण्याचे खूप हाल होणार. आपण बर्फाच्या भिंतीत उगवलेला पाला बकऱ्यांसारखा ओरबाडून खातोय अशी भयानक स्वप्न. शेजारी बंगाली मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नोकरीतली जीवघेणी स्पर्धा वगैरे सांगत होता. दीर्घ दौरे, त्यामुळं अजून ब्रह्मचारी. त्याच्या हातात हॅरोल्ड रॉबिन्सनची कादंबरी नेव्हर लव्ह अ स्ट्रेंजर. त्याला म्हटलं, अरे हे पुस्तक वाचलंस तर लग्न कसं होणार तुझं? माझ्या या प्रश्नानंतर त्यानं चेहऱ्यावरती क्षीण हास्य उमटवलं. रात्री गाडीत अचानक जाग आली. खाली डासांच्या गुणगुणण्याला सहप्रवासिनींची चिडकी दाद मिळत होती. डासाची भेट कोणाला आणि निद्रा नाश कोणाला. काकरबिट्ट्याला भारत नेपाळ सीमा ओलांडली. भारतीय रुपये नेपाळी रुपयात बदलून घेतले. भारतीय रुपयाची किंमत नेपाळी रुपयापेक्षा जास्त आहे हे पाहून मला खूप आश्चर्य आणि आनंद वाटला. काठमांडू. सकाळी विक्रम या फटफट गाडीतून पशुपतीनाथ मंदिरात गेलो. पिंडीवर शंकराची मूर्ती कोरली आहे. बौद्ध स्थापत्य आणि हिंदू देवता असं वेगळंच चित्र. रस्त्यावर विजेवर चालणाऱ्या बसेस पाहिल्या. आपल्या रस्त्यांवर काळा धूर ओकत भेसूरपणानं धावणाऱ्या चाकांच्या अमानवी राक्षसांपेक्षा त्या फारच सुंदर वाटल्या. इथल्या देवळाच्या भिंतीवर चिनी ड्रॅगन, हत्ती, घोडे यांची हिंस्त्र रूपं, तसंच शंकर, काली यांच्या मूर्तीवर हा रौद्ररसाचा आविष्कार या हिमालयातल्या क्रूर निसर्गाच्या भीतीतनं आला असावा. संध्याकाळी बाजारातनं फेदरकोट, स्लिपिंग बॅग, कॅरीमॅट, गॉगल आणि सॅक्स आणल्या. फेदरकोट चढवल्यावर आणि सॅक अडकवल्यावर प्रत्येकात उत्साहाच्या लहरी धावायला लागल्या. माझ्या मनाला जणू साहसाचा आणि डोंगरदऱ्यांचा परिसर स्पर्श झाला. दिनांक 26/4/1992. काठमांडू विमानतळ. एका सॅकमध्ये 1.5 महिन्याकरता लागणारं सामान जेव्हा मावलं तेव्हा आश्चर्य वाटलं. आयुष्य आपण तऱ्हेतऱ्हेचं सामान गोळा करण्यात घालवतो.
आणि पैलतिरीची चाहूल लागली की ते वाटण्यात आयुष्य संपवतो शेवटच्या क्षणापर्यंत. सामानाच्या काट्यावर वजन केलं तर चारुहासचं वजन 39 किलो भरलं. तेव्हा मुलींचा ग्रुप थक्क झाला. अहो, त्यांना एकेका किलोकरता वजन कमी करायला गेलेला जीवाचा आटापिटा आठवला. विमानाची वाट पाहता पाहता जाणवलं की स्वातंत्र्याच्या, प्रतिभेच्या, ध्येयाच्या ठिणग्या विझून त्याचे कोळसे झाले तरी हे आयुष्य प्रवासातल्या सामानासारखं मी ओढतोच आहे की. ही कोंडी फोडण्यासाठी मी गिर्यारोहण मोहिमेत सामील झालो. इथं या बाकावर कोवळ्या उन्हात हिमशिखरांच्या कुशीत नेणाऱ्या पांढऱ्या राजहंसाची वाट बघतोय. विमानातून डोंगर, दऱ्या, झाडांमध्ये घरांचे थोडेसे रंगीत ठिपके दिसत होते. दरीतून विमान एकदम एका मैदानावरच उतरलं. हाच तो लुकलाचा अनोखा विमानतळ. एखाद्या शाळेचं मैदान असावं तसा जेमतेम विमान उतरेल असा. उतरण्याच्या जागेत किंचित जरी चूक झाली तर समोरच्या भिंतीवर आपटणार. इथंच एका सकाळी फिरताना मला कालिदासाची पार्वती भेटली. लग्नानंतर नववधूच्या वेशात शंकराकडे निघालेली, हिमालयाचा निरोप घ्यायला आलेली, एका अर्धोन्मिलित नजरेनं पाहत असलेली अशी ती भासली. दवबिंदूंची झालेली रत्न उचलून फेसाळणाऱ्या यौवनाकडं सहज सुंदर दुर्लक्ष करून विश्वनिर्मितीचं रहस्य लपवून पित्याचा निरोप घ्यायला तू आलीस. तेव्हा दूर सागरमाथावरील हिमकणांना आनंदाश्रू आवरेनात. सर्वत्र उधळण प्रकाश किरणांची तू निघालीस संथ, ठाम, मनस्विनी, ज्योतीनं तेजाबरोबर तांडव नृत्य खेळायला, आदिम झंझावाताला पदरात झेलायला. 26 एप्रिल 1992. कॅम्प लुकला. उंची 9300 फूट. उंच टेकडीवर चढताना आकाशात अचानक रंग गडद झाले आणि गारांचा वर्षाव सुरू झाला. बोरा एवढ्या गारा. सगळ्यांनी पटापट उचलून खाल्ल्या. पाहता पाहता सगळी जमीन बर्फमय झाली. पळत पळत एका घराच्या आडोशाला थांबलो. मला वाटलं क्षणार्धात इवले इवले पक्षी वेलींवर धरेवर उतरलेले, त्यांचे झोके आणि पिंगा जोरात, आभाळात हिमनृत्याचा आवेग, कठड्यांवर हात टेकून शून्यात हरवलेली हिमगौरी नीला. दिनांक 27 एप्रिल 1992. लुकला. जेवायला बटाटा आणि पाल्याची उकडलेली भाजी आणि नूडल सूप. तेलकट, खारट, आंबट, तिखट हे टकारांत शब्द इथं कोणाला माहितीच नाहीत. बेचव या शब्दाचा खरा अर्थ जिभेला जाणवला. नूडल्स हा प्रकार मी स्वप्नात पण खाणार नाही. बराच वेळ ओठांच्या प्लॅटफॉर्मवर 5-6 सडसडीत शेवयांचा स्लो डान्स आणि आतमध्ये नुसतेच दातावर दात आपटत त्यांना ड्रमची साथ. जेवण पुढंच सरकेना. मग बाष्कळ बोलण्याला ऊत आला. जेवणाचा हॉल मात्र उत्तम सजवलेला. उभट फ्रेंच टाईप खिडक्या, मध्ये शेकोटी, वाचायला पुस्तकं. नुसतं पाय पसरून बाहेरच्या आकाशातले बदलते रंग पाहत बसावं. पुस्तकांच्या शेल्फखाली पाटी लावली आहे बरं का. डोनेशन ऑफ एनी बुक्स वेलकम. 1 लंच गिव्हन फ्री. मी ताबडतोब हे प्रवास वर्णन परतीच्या प्रवासात तिला भेट द्यायचं ठरवलं. बाहेर पावसामुळं दुपारी पत्ते, पुस्तकं, पाचकळपणा या प्रकारात सगळे रमले. गाडीतल्या बंगाली तरुणानं ब्रे नावाचा पत्त्यांचा खेळ शिकवला होता. आम्ही काही जणांनी ब्रे ग्रुप स्थापन केला आहे. हा खेळताना इतकी मजा येते की फक्त खेळणारी गाढवत जाणे. दिनांक 28 एप्रिल 1992. फाकडिंगकडे. पहाटे 5ला उठलो. बाहेर नजर टाकली तर अवाक झालो. अनंत आकाशात विरळ ढगांच्या मध्यभागी चंद्रकोर विलसत होती. तिच्या मागं पर्वत शिखरं चमकत होती. तो एक कोवळ्या चंद्रकिरणांचा आणि तरल रुपेरी दैवी सौंदर्याचा आविष्कार होता. गूढ शांतता मनात आनंद लहरी उठवीत होती. अशाच एका क्षणी हजारो वर्षापूर्वी एखाद्या ऋषीच्या मनात उमटलं असेल.
ॐ अस्तो मा सद्गमय, ॐ तमसो मा ज्योतिर्गमय, ॐ मृत्योर्मा अमृतं गमय. सकाळी 7ला निघालो. दूधकोशी नदीच्या कडेकडेनं प्रसन्न हवेत चालायला सुरुवात केली. रानावनातून चिंचोळ्या वाट्यानं क्षितिजावरचे रंग पाहताना आनंद हृदयात मावेना. तो शब्दरूप घ्यायला धडपडायला लागला. लताच्या सुरात, कवींच्या प्रतिभेत मुक्त अनिर्बंध तरंगणाऱ्या शब्दलहरीत झालो मी. फाकडिंगला नदीकाठीच एका शेर्पाच्या लॉजमध्ये मुक्काम. काठावर खडकाला रेलून पडलो आहे. इथले लोक किती कमी गरजात आनंदानं राहतात. माझ्याही गरजा कमीत कमी किती करता येतात ते पाहूया. पलीकडच्या काळ्या खडकावर लाल शेपटीचा, पांढऱ्या तुऱ्याचा आणि करड्या रंगाचा पक्षी बसलाय. निसर्गाला पडलेलं एक इवलसं नाजूक स्वप्न. ही झेप घेऊन पाण्याच्या प्रवाहाला स्पर्श करून तो पलीकडच्या खडकाच्या कपारीत जाऊनही बसला. त्याचं घरटं असावं ते. संपूर्ण असं म्हणतात, जीवनाची ही एकच निशाणी आहे. आकाशाला भिडलेले सरळ सोट उंच डोंगर, हे हिरव्या रंगाचं अवखळ पण जीवनदायी पाण्याचं खळाळणं, वर सूर्याला पडलेला कृष्णमेघांचा वेढा, ही पृथ्वीवरची दगडधोंड्यांची रास आणि हे करड्या जीवाचं बागडणं, कपारीतलं गवत काड्यांचं उबदार घर, निर्मितीचा अनादी अनंत प्रवास. काय असेल बरं गूढ नातं इवल्याशा चैतन्याचं आणि अनंत चेतन निसर्गाचं. ओठांची मुलायम थरथर, तलतच्या दर्दभऱ्या आवाजात, सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया, दिल ने अगर चराग जलाए तो क्या किया. बाहेरच्या निसर्ग सौंदर्याला हा मानवी भावाभावनांचा नजराणा कितपत रुचला कुणास ठाऊक. वाटेत अचानक झाडाच्या वरच्या फांदीवरून एक पिवळ्या लांब लचक शेपटीचा पक्षी उडाला. मयुरी म्हणाली, अरे हा तर पॅराडाईज फ्लाय कॅचर. फांदीवरून उड्या मारत त्याने एक प्रचंड सूर मारला आणि खालच्या खोल दरीत नाहीसा झाला. आकाशात स्वच्छंद लहरायचं माझं स्वप्नच जणू अलगद नाहीसं झालं. खाली बऱ्याच अंतरावरनं नदी वाहत होती. फळ्यांचा पूल, चालणं, परत पूल, असा बराच वेळ प्रकार चालला होता. ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये ही म्हण बनवणारा आमच्यासारखा ट्रेकरच असणार. करोडो जीवांचे फासे जीवनपटावर नियती फेकतेच आहे. हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्यांनाच प्रतिभेचं कायम वरदान मिळालं आहे. एखादाच बुद्ध, एखादाच येशू आणि पैगंबर आणि आपला कृष्ण. आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी. बाकीच्या फसले पैसा, स्वार्थ, नातीगोती आणि संस्कृतीच्या विळख्यात. या थोरांची जीवनं हे सत्य, बुद्धाचं जीवन हे सत्य. मग राग, लोभ, द्वेष, मूर्खपणा, क्षुद्रता यांची देणगी या बाकीच्यांनाच का? नियतीच्या गूढ रहस्याकरता बुद्ध प्रतिभेचा एखादा तरी क्षण अनुभवण्यासाठी माझी धडपड चालली आहे. पिंगट पिंगट पंखांचं सौंदर्य संथ तरंगत आहे. अमूर्त अनंत शक्तिस्त्रोतात शब्दातून निसटलेली आदिमाया, अर्थाच्या तीरावर थांबलेला निरर्थक प्रवास, निशब्द, एकाकी, बुद्धाचा. इथं एक जपानी आणि फ्रेंच मोहीम पण आली आहे. जपानी तरुणांची समृद्ध स्थिती बघून जेवढं धन्य वाटलं, तितकंच आपल्या देशातल्या माणसांची खालावलेली स्थिती जाणवून खिन्न वाटलं. संध्याकाळी मधल्या छोट्याशा मैदानावर मग रिंग, विटीदांडू खेळलो. मुलीसुद्धा खेळल्या. त्याच शाळेतल्या दिवसांसारखा रंगून गेलो. मीनानं तर विटी मारताना इतक्या जोरात दांडू आपटला की मी म्हणलं, काय गं, साप मारतेस की काय? अंजूची तर वेगळीच. ती विटीला थोपटल्यासारखं करायला लागली, जसं काही बाळाला जोजोच करते. आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात लहान 13 वर्षाचा आशय आणि सगळ्यात मोठे 76 वर्षाचे अमित अंकल.
आणि मध्ये उगवत्या सरत्या तारुण्याच्या सीमेवर आम्ही इतर गर्द हिरव्या मनाचे चंद्रपक्षी. काठमांडूला नेपाळी इंग्रजी भाषेचं पुस्तक घेतलं. त्यातले सोपे वाक्यप्रयोग वापरायला सुरुवात केली. एका नेपाळी कॉलेज कुमाराकडनं 2-3 गाणी लिहून घेतली, अर्थात नेपाळी. काय होतं, नेपाळी बोलल्यामुळं मग बरोबरचे पोर्टर शेर्पा लोक खुश झाले. परक्या प्रदेशातल्या माणसांच्या मनात डोकवायचा मार्ग त्यांच्या भाषेतनं जातो ना. नेपाळी भाषा देवनागरीत तर लिहितात, त्यामुळं सहज वाचता येते. आणि आपल्या हिंदीला खूप जवळची आहे, त्यामुळं थोडंफार बोलायलाही जमून गेलं. वानगी देखील आता काही वाक्य बघा गंमतशीर आहेत. के चिया तयार भैयो, म्हणजे चहा तयार झाला का. यसकी मूल्य कतिक वार्च, याची किंमत किती आहे. के तुम्ही उनलाई प्रेम गच्छो, तुम्ही कोणाच्या प्रेमात पडलात का. अशी ही गंमतशीर वाक्य. आणि इथे एक लोकप्रिय गाणं आहे, त्याचा मराठी अनुवाद. मी एक झाडावरचं पान होऊन तुझी आठवण काढतोय, दिवस रात्रीसारखा भासतोय, या मर्शस्यादी नदीचं पाणी खळाळत वाहत आहे. आज किती धुंद आणि आनंदी वाटतंय. तू प्रणयगौरी आणि मी तुझा प्रेमी झालेलो आहे. साधारण 5-25 प्रश्न नेपाळीत तयार करून मी आणि नीलानी लॉजच्या मालकिणीच्या आईची वय वर्ष 76 आणि मुलाची वय वर्ष 18 नेपाळीत मुलाखत घेतली. हिंदी गुजराती शब्दांचा बिनधास्त वापर करून हातवारे करत नेपाळीत अर्थ तिच्यापर्यंत पोचवताना धमालच आली. झिरिंग म्हणजे मुलगा. त्याला म्हटलं, तू कोणावर प्रेम करतोस का रे. झकास लाजला. मोठ्या मुश्किलीने त्यानं उत्तर दिलं, तसं मी सगळ्यांच्याच वर प्रेम करतो. इथल्या निन्याचे या 2.5 वर्षाच्या नेपाळी गोड मुलीशी बऱ्यापैकी ओळख करून घेतली आहे. गाणं म्हटलं तर 15 मिनटं काहीतरी बडबड गीत म्हणत होती. मग मीही मराठीत तिच्याशी बडबड केली. तिला कडेवर घेऊन फिरवताना मला माझ्या छोट्या चारूची आठवण झाली. इथल्या कोंबडीनं 7 वाजता मलूल आवाजात बांग दिली. थोडीशी सर्दी झाली असावी. धुक्याच्या स्लिपिंग बॅगमध्ये गार वाऱ्यांचे झोत अंगावर घेतल्यानं मग दुसरं काय होणार. लुकलापासून ग्रुपमधल्या कोणावर तरी वात्रटिका करायचा नाद लागला होता. फाकडींच्या रस्त्यावर नीला नावाच्या एका अबोल, तुटक आणि चिडखोर मुलीच्या वॉटर बॅगमधलं पाणी सांडलं. झालं. पुढे ती बाटली मग गेली घरंगळत. दरीच्या बाजूला झुडपात अडकली. नीला गोरी मोरी मागं वळून पाहू लागली. सगळे तिच्याचकडं पाहत होते. अशोक याचीच वाट पाहत असल्याप्रमाणे मला म्हणाला, ओ कविराज, नुसता तिच्याकडं बघत बसू नका, काढून द्या ती बाटली. होय ना रे चारुहास. लगेच चारुहास आणि अनिल एकदम म्हणाले, हो हो, अहो कविता कशा सटासट करता, ती बाटली काय फटाफट काढून द्या. गटनेता विलास पण मागून येऊन म्हणाला, या इथून वाका, मी धरतो की तुम्हाला मागून. झालं. सगळेजण माझ्याकडं पाहायला लागले. सगळ्या मुलीसुद्धा चालायच्या थांबल्या. नीलानं तर नजर वर केलीच नाही. प्रसंग बाका. मी म्हणला, जाऊ दे ना, मी कसं काढणार, उगाच पाय पसरून कपाळ मोक्ष झाला म्हणजे मला फक्त कविता करता येतात. विलास म्हणाला, नथिंग डुईंग, तुम्हाला हे पण सगळं करता आलं पाहिजे आणि नीलालाही आवडेल ना ते. काय रे अशोक. माझा नाईलाज. मी सॅक खाली ठेवली, पहिलं पाऊल टाकलं. लगेच सर्वजण म्हणाले, 1, 2, 3, 4 असा गजरच सुरू झाला. शेवटी मी वैतागून वरून त्या झुडपातल्या बाटीकडे पाहिलं आणि खाली जमिनीवर पडून हात पुढे केला तर ती बाटली लांबच जाते असं वाटायला लागलं. व्हा की पुढे, अनिल म्हणाला. अहो मला कसं तरी होतं हो, मला नाही जमणार, मी गयावया करत म्हणालो. लगेच सगळेजण पुढं आले. त्यांनी मला मागणं उचललं, पुढं नेत गजर केला. पुंडलिक वरदे हारी विठ्ठल. मग मी ती बाटली काढली. चारुहास म्हणाला, आता ती बाटली तुमच्या शुभ हस्ते नीलाला द्या.
कुठली तरी अदृश्य शक्ती पुढं ढकलत असल्याप्रमाणे मी बाटली घेऊन नीलाकडे गेलो आणि थरथरत्या हातांनी धरलेली बाटली तिच्या पुढं धरली. मला वाटलं आता माझं काय होणार. ती रागवली तर काय करायचं. सगळ्यांना वाटलं नीला आता मला ओरडणार. पण झालं वेगळंच. नीलानं हळूहळू वर पाहिलं, माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं, बाटली घेतली. अनोळखी भावमधुर लहरींनी माझ्या हृदयाला स्पर्श करीत ती पुन्हा मजेत चालू लागली. दिनांक 29 एप्रिल 1992. नामचे बझारकडं. उंची 11,300 फूट. सकाळी 9:15 वाजता जोरसालेला पोचलो. इथून पुढं सागरमाथा राष्ट्रीय उद्यान सुरू होतं. प्रवेश फी प्रत्येकी 400 रुपये. नदी ओलांडली. दगडाच्या राशींवरून चालत होतो. विचारांच्या नादात पाऊल चुकलं. एकदम तोल गेला. थोडक्यात चष्मा वाचला. करंगळी सुजली. थोडं खरचटलं. त्यावेळेपासून मग अगदी सावकाश आणि सावध चालायचं ठरलं. नदीवरचा पूल फक्त लाकडी फळ्यांचा. मध्ये काही आधारच नाही. एका वेळेला एकच माणूस जाऊ शकत होता. जाताना चांगलाच हालायचा. जीव मुठीत घेऊन मी पलीकडे गेलो. खाली शेकडो फुटांवर झेपावणारी नदी, वर निळं आकाश, मध्यभागी झालेली माझी त्रिशंकू अवस्था. वाटेत लालसर फुलं असणाऱ्या वृक्षांचं जंगल लागलं. काही झाडांना पिवळट झाक. ही फुलं, हेच ते रोडोडेड्रॉनचं जंगल. नेपाळचं राष्ट्रीय फूल आहे ते. रोड म्हणजे लाल आणि डेड्रॉन म्हणजे वृक्ष. पर्णरहित लाल नाजूक सौंदर्याची पखरण पाहून मन प्रसन्न झालं. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना लाल चुटूक शुभ्र धवल फुलांचे रंग चमकत होते. नंतर सतत कठीण चढ, शेकडो वळणं आणि दर 25 पावलानं थांबून दम घ्यावा लागत होता. अत्यंत खडतर अशी शरीराची परीक्षा. पाठीवरचं 10-12 किलो वजन त्या सरळ चढावर मणामणाचं ओझं वाटायचं. मनाला धीर देत बरीच वळणं ओलांडली तरी मुक्कामाचा टप्पा दूरच होता. मनाचं आणि शरीराचं तुंबळ युद्ध चाललं होतं. कधी स्वतःवरच चिडायचं, कधी निराश व्हायचं. हाडन हाड, सांधान सांधा निर्णायक कसोटीला उतरत होते. वळण ओलांडलं की उंच खडकाच्या पायथ्याशी क्षणभर थांबायचं. वर पाहिलं तर तो चढ नको वाटायचा. नवीन नवीन अडचणी आणि त्रास यांना तोंड देत डोंगर दऱ्यांच्या नादाला लागल्याबद्दल स्वतःचाच राग यायचा. पण लगेच एका जिद्दीनं पाऊल पुढं पडायचं. ते थरारक क्षण अजूनही अंगावर काटा आणतात. इथंच मी आणि पुढं चाललेल्या प्रदीपनं कासव ग्रुपची स्थापना केली. कासवाला हिरो मानून त्याच्या गतीनं वाटचाल सुरू केली. पंचतंत्रातला ससा कासव यांची इथं शर्यत लागलेली असावी. अर्ध्या पाऊंड रस्त्यावर एका हॉटेलात चहा घेतला. अहो, या ठिकाणी चहा मिळणं म्हणजे अक्षरशः अमृत प्यायल्यासारखं वाटलं. पुढं तासाभरात 1:15 वाजता नामचे बझारला पोचलो. जवळचं लॉज मिळालं. दुपारचे 3 वाजलेत. खोलीत विलास बासरीवर लताची आणि रफीची छान गाणी वाजवतोय. डोळे भरून आलेत. थंड, धुंद आणि कुंद वातावरणात आर्तता भरून राहिली आहे. मी त्या उदास लहरींवर हेलावतोय. प्रेम आणि विरह या 2 बिंदूंभोवती लहान मोठी वर्तुळं आपल्या आयुष्यात उठत असतात. स्त्री पुरुष, एक आवेग, एक झपाटलेपण, एक धुंदी, एकतर्फी का होईना भावनांच्या पैलूत आपण वाहून जातो. इथल्या मालकाची 18 वर्षाची मुलगी आहे बरं का. गोरी पान, तरतरीत, सतत गाणं गुणगुणते आणि चटाचट कामं उरकते. एक नेपाळी गाणं म्हणायचा आग्रह केला तर म्हणाली, मी इथली लता मंगेशकर आहे. आणि मग एकदम लाजली. शेवटी मी हेमंत कुमारचं ये रात ये चांदनी कहा थोडंसं म्हणून दाखवलं. तरी काही ती गाणं म्हणे ना. मग
2-4 वेळेला दिलखुलास हसली. भर दुपारी अंगावर चंद्रफुलं पडली. तारुण्याची हिमालयीन झळाळी चढलेली ही नेपाळी पार्वती कायमची लक्षात राहील. दिनांक 1 मे 1992. नामचे बाजार. आज फिरायला निघालो तर धुक्यातनं कल्पना परत येताना दिसली. नखशिकांत फेदर जॅकेट, ट्रॅकसूटमध्ये गुरफटलेली ती अंतराळवीरासारखी दिसत होती. मी म्हटलं, चंद्रावर चाललीस की काय? अहो, 3 डिग्री सेंटीग्रेडमध्ये जेमतेम काही पावलं टाकायच्या अवस्थेत ती होती. चांगलीच गोंधळलेली. कालचा चढ अनुभवल्यानंतर सॅकमधल्या हव्याशा अनेक गोष्टी आता नको नकोशा वाटायला लागल्यात. लग्नापर्यंत व नंतर थोडी वर्ष हवीशी वाटणारी बायको संसाराचं जबरदस्त ओझं खांद्यावर पडल्यावर थोडीशी दूरच असलेली बरी वाटते ना, तसंच झालं आहे. नीलाला खूप सर्दी झाली. सारखा टिश्यू पेपर नाकाला. बंडल संपत आलं आहे आणि आम्हा 5 जणांच्या ग्रुपचं एकच बंडल तिच्याकडे. चांगली पंचायतच करणार आहे आमची. तिथे समोर तिबेटचं एक भव्य चित्र लावलं आहे बरं का. लामाची मॉनेस्ट्री आहे. ढगात लपलेलं इंद्रधनुष्य. नंतर गूढ रहस्यमय वातावरण. मला एकदम शांग्रीला ही इंग्रजी कादंबरी डोळ्यासमोर उभी राहिली. मी क्षणार्धात शेकडो वर्षांच्या लामाला भेटून आलो आणि अनंतात विलीन झालो. कोपऱ्यात एक सुरकुत्यांचा जाळं पेलणारा माणूस रंगीत कापडावर लाटणं फिरवून धार्मिक मजकूर छापत होता. 18व्या शतकातल्या शिळा प्रेसप्रमाणे पोटापर्यंत घोंगडी लपेटलेली आणि लोकरीत गुरफटलेला मागच्या शिखरांचा ध्यानस्थ बुद्धच क्षणभर त्याच्यात अवतरला आहे असं मला वाटलं. सगळी मंडळी जमलेली होती. लोकांचा आग्रह सुरू झाला, काहीतरी वात्रटिका ऐकवा म्हणून. पर करणार कुणावर? शेवटी आपली हक्काची बायको सौभाग्यवतीवर खालील ओळी ऐकवल्या. मी पाहतोय गिरीशिखरांवरचा सोनेरी किरण. मी पाहतोय गिरीशिखरांवरचा सोनेरी किरण आणि हिमकळ्यांचा मिलन सोहळा. ती म्हणजे ही, ती फिदा हिमालयाच्या अंतिम स्वच्छतेवर. छे बाई, इथंच राहावं. त्या पुणेरी धुळीचा त्रासच संपला. तिला वाटतंय प्रेम म्हणजे सॅक्सचं ओझं आहो नावाच्या याकनं उचलायचं. 1 मे 1992. कॅम्प खुमजुंग. सकाळी 2.5-3 तासात खुमजुंग या गावी पोचलो. गावाचं पहिलं दर्शन स्वप्नील. 5-6 दगडी भिंतची घरं, लाकडी दारांची, काचेच्या उभट खिडक्यांची, वर त्रिकोणाकार पत्रे. मागं पाहावं तर खालच्या दरीतनं तरंगत येणारे ढगांचे सुंदर तरल आकार. मध्यभागी मुलाला घेऊन बसलेल्या तिबेटी स्त्रीला हे पहा त्यांनी पाहता पाहता वेढून टाकलं आहे. आता तिची बाह्य रेखाकृतीच दिसते. स्वर्गातनं आलेले व्हर्जिन मेरी आणि येशूच आहेत असं वाटतंय. इथंच राहावं असा मोह. छोट्याशा शेतात जरुरीपुरतं पिकवायचं, निसर्ग सौंदर्यात विलीन व्हायचं. माणसांची संस्कृती नाहीच मुळी. बुद्धाच्या पावलावर काही पावलं टाकायचा प्रयत्न करावा. इथं थोरोसारखा निसर्गतत्त्वज्ञ का बरं नाही झाला याचं आश्चर्य वाटलं. बरं का, इथल्या हिलरी ट्रस्टतर्फे एक सुसज्ज हॉस्पिटल चालवलं जातं शेर्पा गिर्यारोहक यांच्यासाठी, संपूर्णपणे लोकाश्रयावर. न्यूझीलंड आणि कॅनडा इथले डॉक्टर या ठिकाणी येऊन राहतात. ऑपरेशन थिएटरमध्ये एक कॅनेडियन डॉक्टरीण बाई, त्या बाईनं अति उंचीच्या आजाराबद्दल आम्हाला माहिती दिली. 12,800 फुटावर अद्ययावत हॉस्पिटल पाहून मी थक्क झालो. युरोपमधल्या ट्रस्टनं हिमालयातल्या शेर्पाची जाणीव ठेवावी याचं खरंच अप्रूप वाटलं. खुमजुमकडे येताना 800 फूट चढ आहे. नेहमीप्रमाणे मी सगळ्यात मागं. पुढं कल्पना चालली आहे. तिच्या पावलावर पाऊल टाकून चाललो आहे मी. घरी प्रत्येक गोष्टीत असंच होतं ना, पण तिथं पाऊल चुकलं तर सावरता येतं. अहो, इथं चुकलं तर दोघंही धोक्यात विलीन ना. गंमतच आहे. इथं
अशा वेगवेगळ्या ठिकाणी एअर स्ट्रिप्स आहेत, म्हणजे छोट्या छोट्या हवाई धावपट्ट्या. तिथं हेलिकॉप्टर आणि छोटी विमानं उतरतात. ही विमानं तर इथल्या लोकांची प्राणवाहिनी आहेत. अन्नधान्य, औषधं, दैनंदिन गरजेच्या वस्तू सगळं काही विमानातनं येतं बघा. आजचं जेवण म्हणजे जिभेची आणि पचनशक्तीची आणखीन एक कडक परीक्षा आहे. बाधणार नाही इतपत शिजलेला भात, काळ्या रंगाशी स्पर्धा करणारी मसूर डाळ. बाकी लॉजचा दिवाणखाना पुण्याच्या एखाद्या उद्योगपतीच्या दिवाणखान्याहून कमी नाही. सगळ्या वस्तू लखलखीत, उंची, बऱ्याचशा परदेशी. या मालकीणबाईची मुलगी अमेरिकेत, त्यामुळं असेल कदाचित. आत्ता मात्र मालकीणबाई चिनी नक्षीकाम केलेल्या फुलदाणीत मोहक फुलांची सजावट करतायत. सगळीकडे गालीचे अंथरलेले. एकंदरीत झोक असा की बेचव जेवणालाही चव यावी. आमच्याबरोबर DP, इशाक आणि पोरगेल असा कविराज असे 3 पोर्टर्स आहेत. त्यातल्या DP बरोबर माझी थोडी दोस्ती झाली बरं का. निरक्षर, साधा, सरळ, 26 वर्षाचा, लग्न मात्र 18व्या वर्षीच झालेलं. एक मुलगा आणि मुलगी पण आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या, गावच्या गाव ख्रिस्ती झालेलं. वेळ मिळेल तेव्हा बायबलचं नेपाळी भाषांतर अडखळत वाचत बसतो. समोरच हिलरी ट्रस्टतर्फे बांधलेली शाळा. 6वीपर्यंत एकाच ओळीत 6 खोल्या, दगडी, लाकडी दारं. आसपासच्या गावाहून तासनतास चालून शेर्पांची मुलं येतात. आसपासचं वातावरण, बर्फ आणि ऊन यांच्या पाठशेवणीच्या खेळामुळं कायम मनोज्ञ. एकंदरीत थाट रवींद्रनाथांच्या निसर्गशाळेपेक्षाही सुंदर. आकाश मगाशीच भरून आलं आहे. आता तर तरल शुभ्र ढगांचे तरंगते आकार आमच्यातून पलीकडे जायला लागलेत. एरवी दूर आकाशात स्वप्न जागवणाऱ्या भावनांचं काहूर माजवणाऱ्या या निसर्ग कविता आमच्यात अक्षरशः सामावून गेल्या. या मोहिमेची खरी नायिका आहे आकाशातली क्षणोक्षणी बदलणारी हवा, तिचे विभ्रम, तिच्या भावमुद्रा, या निळ्या अथांग नभाच्या स्टेजवर कायम चालणाऱ्या नाटकातल्या महत्त्वाच्या भूमिका. पहाटे पहाटे उठून बाहेर नजर टाकावी तर सौम्य हलकं गुलाबी वारं स्पर्श करत दरीत नाहीसं व्हायचं. हिमशिखरांची आणि तारकांची सौंदर्याची मैफल रंगलेली असायची. नंतर दरीतून वर येणाऱ्या धुक्यानं आसमंत भरून जायचं. गार वाऱ्यांचा जोर वाढत जायचा. वेळेवर निघता येतंय की नाही अशी काळजी वाटायला लागल्यावर या हिमनीलेची आम्ही मनधरणी करत असू. आणि आमचं भाग्य असं की ती फार वेळ काही रुसली नाही. सूर्यकिरणांबरोबर झिम्मा खेळत धुक्यामध्ये ही चंचल नायिका विरघळून जायची. मग मुक्कामापर्यंत प्रसन्नतेचं हसू खेळवत निघायची. त्यामुळं आमची मोहीम ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पार पडली. कुणालाही न आवडलेली खुमजुंग डाळ मीनाला खूप आवडल्यामुळं सगळ्यांनी तिची खूप थट्टा केली. तिच्या वाढदिवसाला पॉरीज, स्ट्यू आणि डाळ हाच मेनू खास ठरवला आणि उखाणा घेऊन डाळीचा घास भरवायचं ठरलं. असं हॉस्पिटलमधनं, मगाशी बोललो ना हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमधनं लॉजकडे येतानाची वाट अरुंद. पाहतो तर काय, एक घोडा संथपणे गवत खात खात जवळजवळ सगळी वाट अडवून उभा होता. मी जावं का न जावं अशा विचारात पडलो, पण तेव्हा बिनधास्त पुढे गेलो. मी जीव मुठीत घेऊन पुढे झालो. क्षणभर घोडा आणि मी, सबंध ट्रेकचं भवितव्यच घोड्याच्या पायात थांबलं होतं. नशीब, घोड्यानं या दुबळ्या प्राण्याकडे दुर्लक्ष केलं आणि अस्मादिक गिअर टाकून 2 पायांच्या स्कूटरवरनं पुढं जायला लागले. पहाटे 5ला चांगल्या फोटोचा ध्यास घेतलेल्या राजेंद्रनं उठवलं. दिनांक 2 मे 1992, थँगबोचेकडे 12,687 फूट उंची. हवा छान आहे. खुमजुंगहून निघालो आहे. आज एक संपूर्ण डोंगर उतरायचा आहे, लगेच तेवढाच चढायचा आहे. या मोहिमेसारखा असे चढ उतारच
मोहिमेत कशाला? आयुष्यावर पण या पंचाक्षरी शब्दाचा प्रभाव आहे. संसाराच्या रस्त्यावर चढ संपता संपत नाही. आयुष्य उताराला लागलं आहे, तरी ओझं वाहतोच आहे. अचानक एखाद्या वळणावर उतार सुरू होतो. सुंदर फुलांनी भरलेली स्वर्गीय बाग समोर येते. मनात प्रतिभेची कारंजी उसळायला लागतात. आयुष्याचं सोनं होतं. हवा पावसाळी होती. वाटा दवानं भिजलेल्या. खाली हजारो फूट खोल दरी. वळणंच वळणं. उतार संपता संपेना. उतरत 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 पृथ्वीच्या पोटात जाऊन सीतेला भेटायची वेळ येते का काय असं वाटलं. बाजूच्या डोंगर उतारावर सगळीकडे गुलाबी लालसर रंगाची फुलं फुललेली. डोंगर मात्र रखरखीत. एखाद्या 4 चौघींसारख्या दिसणाऱ्या मुलीनं फुललेल्या मोगऱ्याचा गजरा घालावा आणि तिचं व्यक्तित्व सुगंधी व्हावं तसं वाटत होतं. अचानक राजेंद्र ओरडला, अरे अरे गरुड गरुड, हा बा तो पहा गरुड. वर पाहतो तर काय, काळसर मातकट रंगाचे अजस्त्र पंख. जमिनीचा मातकट रंग, ढगाच्या सावल्यांमुळं दरीत पसरलेली काळोखी, अधूनमधून झाडांवर दिसणाऱ्या लाल गुलाबी लोभस छटा, या सर्वांवर धुक्याची तरल आवरणं. दूरवर थोडीशी घरं, जणू मानवी अस्मितेचे फडफडणारे झेंडेच. या सगळ्या पलीकडे असेल का ती निसर्गदेवता? एखादं निर्मितीचं गूढ सूत्र? हे 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 रंगसौंदर्य कोणासाठी आहे आणि कशासाठी आहे? का आपलं रहस्य उलगडू नये म्हणून तिनं या प्रदेशात रौद्ररूप धारण केलं आहे? सतत वितळणारं बर्फ, खळाळणाऱ्या भीमकाय नद्या, जगणं अशक्य करणारे थंडगार रक्त गोठवणारं हवामान, पक्षी नाही, प्राणी नाही, फुलं फुलत नाहीत. माणसाची वस्ती पण हजारो वर्षानंतर शक्य झाली आहे, तीसुद्धा अतिशय विरळ. त्यामुळं संस्कृती पण आदिमच राहिली आहे. सगळ्या शक्ती या खडतर निसर्गाशी सामना करण्यातच संपून जात आहेत. इथून सुरू झालेला जीवन प्रवाह आता माणसापर्यंत येऊन थांबला आहे. लाखो वर्षानंतर निर्माण झालेली प्रज्ञेची अतिभव्य आणि सुंदर कलाकृती आपल्या उगमाचीच. निसर्गाची रहस्य शोधून त्यावर मात करणारी आता येऊन थांबली आहे एका धोक्याच्या वळणावर. काहीच नातं नसेल का हो माणसाचं आणि निसर्गाचं? मग ही आतून ओढ का? का उगाचच इवल्याशा बिंदूंना आकाशवेड्या लहरींकरता, कणाकणांनी अजस्र खडकांकरता एका सीमित चैतन्यानं असीमित अर्थहीनतेकरता जुरणं? मग नसेल नातं तर काय आहे आयुष्याचा अर्थ? प्राणपणाला लावून हे रहस्य शोधण्याकरता जीवनपटावर फासे टाकायचे आणि शेवटच्या क्षणापर्यंत नियती प्रसन्न होईल म्हणून वाट बघत बसायचं. या मोहिमेच्या रूपानं मी फासे टाकले. पाहूया काय दान पडतं ते. दिनांक 2/5/1992 संध्याकाळचे 6:15 वाजलेत. मघापासून की नाही अगदी हळूहळू असा बर्फ पडायला सुरुवात झाली. आता त्याचा वेग वाढत चालला आहे. भुरूभुरू पडतायत शुभ्र तरल स्वप्न. काचेच्या खिडक्यातनं पाहणाऱ्या मला काही राहावेना. तसाच बाहेर धावलो. तरल हिमकणांवरून घसरत घसरत प्रियनं केव्हाच हृदयाचा तळ गाठला आहे. बाहेर मृण्मयी म्हणजे पृथ्वी, शुभांगी म्हणजे पांढरी शुभ्र होत चालली आहे. दरीतल्या दाट धुक्यामध्ये तरंगणाऱ्या सुरू वृक्षांवर पांढरी नक्षी झिळमिळते. मातीतल्या अंकुराच्या आणि हिमकणांच्या मिलनाचा मी मूक साक्षीदार. हिमवर्षावाचा वाढत चाललेला वेग हिमकळ्यांनी आसमंत धुंदावलं आहे. त्या गुलाबी फुलांनी डवरलेल्या वेलीची फुलांचा शृंगार केलेली हिमांगिनीच झाली आहे. तिथंच उभ्या असलेल्या हिमपरीच्या अंगावर बहरलेल्या गुलाबी पाकळ्यांचा हिमपुष्पांचा वर्षाव होतोय. कुमार संभवातली पार्वती कालिदासाच्या मनात अवतरली आहे. हिमकळ्यांचे शुभ्र गालीचे काळ बर्फ होऊन गोठलेला. तू तरल शुभ्र हिमपरी नाजूक पदन्यास करत म्हणालीस, चल ये ना.
सुकुमार हस्तस्पर्श, प्रेममय शंकर पार्वती, चढती वाढती लय, नृत्य ब्रह्माचा धुंद आविष्कार, नृत्य ब्रह्माचा धुंद आविष्कार. एक अमेरिकन सुंदरी अंगावर मस्त बर्फ झेलत चालली आहे. न थंडीची फिकर न लोकांची पर्वा. क्षणभर थांबली. अतीव आनंदानं तिनं चेहरा वर केला, हिमकळ्यांना आपल्यात सामावून घेतलं आणि बेभान अनाहत वैश्विक उन्मादाचा ती एक भाग झाली. विशाल पंखात पसरलेलं हे शक्तिशाली सौंदर्य संथपणे निळ्या आकाशात तरंगत होतं. उंच डोंगरांची, खोल दऱ्यांची पर्वा न करता बेगुमान नजर. जियनचा काळा गरुड पांढरा गरुड आठवला. काळा गरुड पांढरा गरुड, जागतिक दर्जाच्या कथा लिहिणारा हा प्रतिभावंत पलीकडे दूर डोंगराच्या कडे कपाऱ्यात अध्यक्ष रूपात अति तरल धुक्यासारखा तरंगत नियतीचं कोडं सोडवत बसला असेल. आय मिस यू जिये, आय रिअली मिस यू. दर 5 मिनिटांनी मान खाली घालून वसुंधरेची क्षमा मागत होतो. खोल श्वास घेण्यासाठी थांबून तिच्यापासून दूर चाललो होतो ना. तिला ते आवडलेलं नव्हतं. जितक्या वर जाऊ तितकी तिची ओढ वाढत होती. शेवटी थँगबोचेला पोचलो. हा लॉज म्हणजे भिंती कमी आणि काचा जास्त असलेला लांबलचक हॉल. बाहेरचं दृश्य मनोरम दिसत असलं तरी रात्री थंडी फेदरकोटला चकवून गारठवणार का काय या भीतीने अंगावर काटाच उभा राहिला. बाहेर पाऊस पडतोय, मग पत्ते खिदळणं जोरात, सबंध वर्षाचं हसणं, वडवडणं, आचरटपणानं बोलणं सगळे पूर्ण करतायत. नोकरी आणि घराच्या कंटाळवाण्या तुरुंगातून बाहेर पडल्यावर स्वातंत्र्याचे वारू चौफेर उधळलेले आहेत. दिनांक 3/5/1992 पेरीचेकडे. उंची 13,900 फूट. सकाळी निघालो. हवा स्वच्छ, उन्हाचं दर्शन. कालच्या हिमवृष्टीनंतर इतकी सुंदर हवा पडेल असं नव्हतं वाटलं. मजल दरमजल करत 12:30 पेरीचेला पोचलो. नेहमीप्रमाणे चढ उतार करत एकामागून एक डोंगर ओलांडत गाव दिसायला लागल्यावर अचानक भयानक वेगानं वारे अंगाला झोंबायला लागले. कानटोपी फर टोपीला भेदून कानात शिरायला लागले. थोड्या वेळात गाव आलं आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. लॉजपाशी आलो. राजेंद्र लगेच बाहेर आला. एक झपाटलेलं निसर्ग छायाचित्रकार आहे तो. चंद्र, तारे, ढग, पाऊस, हिमशिखरं, दऱ्या, फुले यांचं कॅमेऱ्यातनं दिसणारे सुंदर आणि अर्थपूर्ण आकार तो शोधत आला. एखादा लेखक जसं मनासारखं लेखन जमलं नाही तर अस्वस्थ असतो, तसा हा मनाचं समाधान होईपर्यंत सारखा जागा आणि कोन बदलत असतो. मग चक्कर मारायला बाहेर पडलो. भणाणा वारे वाहत होते. भिंतीला टेकून नीला आरामात पसरलेली. तिची नजर समोरच्या डोंगराकडून अज्ञात प्रदेशाकडे वाहत जाणाऱ्या धुक्यात बुडून गेलेली. नीला प्रख्यात अमेरिकन कादंबरीकार आईन रँडची ही चाहती. विचार वागणं परफेक्शनच्या दिशेनं, एक्सलन्सच्या अंगानं, वृत्तीनं तरल हळूवार काव्याची भोगती, स्वतः कविता करणारी, जिये पण पूर्ण वाचलेले. कसं जगावं याची तिला कल्पना असावी. असो. दिवसा कॅम्पवर नाही झोपता येत, कारण थंडी लगेच अंगात शिरते. रात्री पुष्कळ वेळेला नीट झोप नाही लागत, कारण 16 जणांची झोपायची वेगवेगळी तऱ्हा. काहींना मेणबत्ती हवी, काहींना फक्त अंधार हवा. एकीला मेणबत्ती हवी, पण ती कोणीतरी हातात धरल्याचा भास नको आहे. आणि ती खरंच रोज रात्री 12 वाजता आई गं म्हणून ओरडायची. मग बॅटरीचे फ्लॅश, अनेकांच्या झोपा उडायच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी चर्चा. कधीकधी 12:30ला तिला आई आठवायची, कधीकधी आठवायचीच नाही. पण तिच्या आठवण्याची वाट पाहत अनेक जण जागे. खूप मजा आली. मग शेजारची मैत्रीण तिला धीर द्यायची. दिनांक 4 मे 1992 पेरीचे या गावामध्ये. पहाटे जाग आली. खिडकीतनं बाहेर पाहिलं तर सर्वत्र धुरकट पांढरं दिसत होतं.
रात्री प्रचंड हिमवर्षाव झालेला, सगळीकडं बर्फाचा खच. पण आता आकाश मात्र निरभ्र, नक्षत्रांनी उजळलेलं. एकाच वेळी गारठवणाऱ्या आणि उल्लसित करणाऱ्या वातावरणानं अज्ञाताच्या, सत्याच्या आणि अलौकिकाच्या प्रेमात बुडवून टाकलं होतं. मनात मधुर लहरींचे आकार शब्दरूप घ्यायला धडपडत होते. जीवाला ओढ लावणारी प्रेरणा साकार होत होती. उगाचच ध्यानी मनी नसताना अवघड वळणावर प्रीतिपुष्प फुललंय, का उगाचच बावरतेस? निळ्या सावळ्या कोवळीकीनं हिमकळ्यांनी थरथरावं, का उगाच पंख मिटतेस? उगाचच तू भेटलीस, उगाचच मी हळवा झालो, उगाचच लपली ही तुझ्या मनीची तराणी माझ्या हृदयी. उगीचच जलसृष्टी, मयसृष्टी आणि मानवी सृष्टी ओलांडून मी या अनोख्या हिमसृष्टीचा नागरिक झालो होतो. याकरता ना पासपोर्ट लागला ना परवाना. तुम्ही फक्त एक तरल शुभ्र हिमकण व्हायचं, त्यावरून हळूच बावरून त्या विशाल सुंदर तारांगणाकडं पाहायचं. झिरपणाऱ्या चंद्रकिरणांबरोबर झिम्मा खेळायचा. गार गार वाऱ्याची दुलई पांघरून नकळत पापण्या मिटायच्या, त्या किरकिल्या करायच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी रविकराचं लाजून स्वागत करायला. काल रात्री तापमान 4 डिग्री ते 5 डिग्री सेंटीग्रेड. स्लीपिंग बॅग गार झाली आहे. लोकरीच्या मोज्यातली बोटं पण गारठली आहेत, तसाच लिहितोय. अंजूचं डोकं दुखणं काही कमी होत नाही आहे बरं का. इथल्या हॉस्पिटलमध्ये गेली होती. डॉक्टरांनी अति उंचीवरचा आजार, हाय अल्टिट्यूड सिकनेस, म्हणजेच शॉर्ट फॉर्ममध्ये HAS असं निदान केलं. प्राणवायू कमी झाल्यामुळं डोक्यातील द्रवपदार्थ याच्यात कमी होतो. मग तिला प्रेशर बॅगमध्ये ठेवून समुद्रसपाटीचं प्रेशर म्हणजे हवेचा दाब निर्माण केला जातो. 4 तास लागले, नंतर बरी झाली. पण पुढची सगळी चढाई तिने व्यवस्थित पार पाडली. 1000 रुपये खर्च आला. या ट्रीटमेंटनंतरही मळमळणं, डोकं दुखणं वगैरे चालूच राहिलं. तर कमी उंचीवर जाणं हाच एक उपाय ठरतो. डॉक्टरी शास्त्रात अजून यावर रामबाण उपाय सापडलेला नाही. एवढ्या उंचीवरही सुसज्ज हॉस्पिटलमध्ये उपचाराची सोय असावी ही गिर्यारोहकांच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे. हा आजार होऊ नये म्हणून सावकाश, दम लागू न देता चढावं लागतं. एका दिवसात 1000 फुटांपेक्षा जास्त चढायचं नाही. रात्री मग मुक्काम करायला लागतो. विरळ वातावरणाची सवय होण्याकरता. हा आजार कोणालाही होऊ शकतो, पण सहसा गंभीर नाही ठरत. आपल्याला त्रास होईल का, सगळ्यांनाच थोडीशी काळजी वाटू लागली. हे हॉस्पिटल हिमालयन रेस्क्यू असोसिएशन HRA आणि टोकियो मेडिकल कॉलेज यांनी चालवलं आहे. इथं पण एका कॅनेडियन डॉक्टरनं पाऊण तास HASवर उपयुक्त माहिती दिली. खूप धीर आला. सकाळचं 7:30 वाजलेत आत्ता. बाहेरचं खोलीत तर तापमान 0. 0 नजरेनं शून्यात पाहात हा एक 0 बाजीराव 0 प्रवासाची नांदी म्हणतोय. सगळेजण बाहेरच्या बर्फात हिमचेंडूचा खेळ खेळत आहेत. खूप मजा येते. इतक्यात आतून गरमागरम चहा आला. पण आईस टी घेण्याची वेगळीच लज्जत. शिवाय आकाशातून आईस क्यूब पडतच होते की. अचानक अनिलनं अशोकला खूण केली. अशोक जवळ आल्यावर म्हणाला, खूप थंडी वाजते रे, पण आत जावंसं वाटत नाहीत. सगळेजणं म्हणजे मुली पण बाहेर आहेत, काय करायचं? अशोकच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. म्हणाला, आयडिया. तो कोपऱ्यात आडोशाला गेला आणि त्यानं लायटरनं सिगरेट पेटवल्याची ॲक्शन केली आणि मग वर पाहात एक झुरका घेतला. मग अनिलनंही तेच केलं. वाफा पसरायला लागल्यावर त्या थंड वातावरणात भन्नाट उबदारपणा आला. सगळेजण त्या दोघांकडं पाहायला लागले. मग शेवटी सगळ्यांनी त्यांच्याभोवती कोंडाळं केलं. मला पण सगळ्यांनी गलका केला. थोड्याच वेळात वाफेचा एक लोटच लोट वर जाताना दिसायला लागला. हळूहळू त्यांनी ठेक्यात पावलं टाकायला सुरुवात केली. हे पाहून नीलाला राहावे ना. ती अंजूला हळूच म्हणाली, माझ्याकडे पण थोड्या आहेत सिगरेट्स, ओढणार का?
अंजू उडालीस? हे काय बाई, खरं की काय? वाटलं नव्हतं मला. चालेल ग, चालेल, कधीतरी मज्जा धम्माल. आणि मग त्या दोघींनी स्टाईलमध्ये सिगरेट शिलकवल्याचा अभिनय केला आणि मग वरती सावकाश वाफा वर जाताना दिसल्या आणि मग असा खोटा खोकला काढून त्यांनी अभिनय पूर्ण केला. मीना, मयुरी, या ना तुम्ही पण, नीला म्हणाली. इकडे बर्फ हळूहळू जोरात पडायला लागला होता. काही जण हसायला लागले, काही जण गाणी म्हणायला लागले. थोडा वेळ बर्फात खेळल्यावर कोपऱ्यातनं मी पाहत होतो. अचानक नीला माझ्याजवळ आली आणि म्हणाली, मग आजची वात्रटिका छान होती हां, पण याच्यात पण थ्रिल आहे बरं, ही घे. असं म्हणून तिने सिगरेट पुढं केल्यासारखं दाखवलं. मी पाहतच राहिलो. म्हणलं, हे काय आहे हे? परत तिनं माझ्या पुढं सिगरेट नाचवल्यासारखं केलं आणि म्हणाली, घे आता. अशी माझी कोंडी झालेली पाहून इतर सगळे लोक खुशीत. मी धीर करून एक झुरका घेतल्यासारखं केलं आणि इथं ठिकठिकाणी सूर्यशक्तीचा चांगला वापर केला आहे बरं का. रात्रीचे दिवे आणि स्वयंपाकाकरता सोलार पॅनलचा उपयोग. झंझन नावाचं 2.5 वर्षाचं घरमालकिणीचं पोरगं, खरं म्हणजे कार्टच, बर्फात मजेत लोळत होतं. पायात गंबूट, फाटलेली पॅन्ट, लाल गाल, वाहणारं नाक. नीला म्हणाली, हे बघ कसं बिनधास्त आहे आणि आपण गुरफटलो आहे नखशिखांत कपड्यात. सुहास म्हणाला, हे पोरगं पुण्याच्या उन्हाळ्यात टिकेल का रे? मी म्हणलं, बाबा रे, एक वेळ उन्हाळा सोसवेल, पण पुणेरी बोलणं काही त्याला मानवणार नाही. आमच्या ग्रुपमध्ये अंजू रानडे ही निपाणीची. परवा जेवणाला तिनं वानरी कल्पाच्या डबीतून खास संकेश्वरी मिरची वापरून तयार केलेलं लोणचं वाढलं. एक थेंब जिभेला लावला आणि झालं. जिभेकडून मेंदूकडं जाणारी नस जागच्या जागी नाचली. अजय जरा जास्तच लोणचं घेत होता. नीला म्हणाली, कमी खा, नाचायला लागशील. मीना नाही, बरंच घेतलं होतं. शंकराच्या तांडव नृत्यालाही फिकं पाडणारं नृत्य ते दोघं करतायत असं दृश्य माझ्या नजरेसमोर उभं राहिलं.